पण 11th तेवढं टाईम नाही आहे. टाईम पिरियड खूप कमी आहे आणि त्या मानानं सिलेबस जास्त आहे. त्यामुळे थोडंसं आणि आपण दोन्ही पण पॅटर्न इंटिग्रेट करून शिकवतो, सी टी आणि JEE सोबत काही प्रमाणात थेअरी पार्ट पण घेतो, जे तुम्हाला एक्झामसाठी लागतं तेवढंच. फार नाही, पण जे एक्झामला लागतं तेवढं पण घेतो. सगळेचे सगळे नाही. जे क्वेश्चन पर्टिक्युलरली तुमच्या 11th एक्झाममध्ये वगैरे विचारले जाऊ शकतात, असे काही क्वेश्चन आपण थेअरी पण घेतो. त्याचा फायदा आहे, तुम्हाला ते पुढं ऑब्जेक्टिव्हला सोपं जातं. आणि जो सिलेबस तुम्ही शिकता थेअरी, त्याचंच ॲप्लिकेशन तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये करायचं. त्यामुळे तुम्हाला थेअरी येत नसेल तर ऑब्जेक्टिव्ह येत नाही, हे तितकं सत्य आहे. असं नाही होत की थेअरी न करता मी डायरेक्ट ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास करतो, मला गरज नाही असं म्हणाल तर तुम्हाला ते तेवढं परफेक्शन नाही येणार, तेवढं कॉन्फिडन्स नाही येणार. थेअरी पार्ट करून जर तुम्ही ऑब्जेक्टिव्ह सोडले तर तुम्हाला सोपे पण जातील, कॉन्फिडन्स पण येईल, तुमची स्पीड पण वाढेल. आणि हे नाही केलं तर हे तिन्ही पण नाही होणार. कॉन्फिडन्स येणार नाही, स्पीड येणार नाही आणि तुम्हाला सोपं पण जाणार नाही. त्यामुळे थेअरीचा वापर यूज असो नाही तर न असो, किमान जेवढी आवश्यक आहे थेअरी तेवढी केली पाहिजे.